शालेय विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याबद्दल निसारी अहमद मुल्ला या शिक्षकाला जमावाने चोप दिला। ही घटना कोल्हापूरमधील आहे। त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। नक्की काय घडलं होतं पहा। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। संबंधित शाळेत जाऊन मुरुड पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवले। शिक्षकांचे कामकाज आणि विद्यार्थ्यांची माहिती घेतली। शाळेत घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थी संख्या कमी राहिली। काही पालकांनी स्वतः आपल्या मुलांना शाळेत आणून सोडले। शिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन संस्था प्रतिनिधींसमवेत पालक मेळावा घेण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी पालकांनी शाळेबद्दल विश्वास व्यक्त केला। मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमात जाताना सोबत चुकीची माहिती प्रसारित झाल्याने पालकांनी खंत व्यक्त केली। संबंधित शिक्षकावर याआधी तक्रार होती, मग शाळा प्रशासनाकडून त्याला जाब का विचारला गेला नाही। सेनापती कापशी येथील एका महाविद्यालयातील शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या मुलींशी वारंवार अश्लील वर्तन केले। हे पालकांना समजल्यावर चिडलेल्या पालकांनी मोठ्या जमावाने शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम मारहाण आणि चोप दिला। निसारी अहमद मोहद्दीन मुल्ला, वय वर्ष 52, राहणार सेनापती कापशी असं त्याचं नाव आहे। मुरगुड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। हा जो मुल्ला होता तो 9वीत शिकणाऱ्या मुलींबरोबर अतिशय घाणेरडे आणि अश्लील कृत्य करायचा। मग हे संपूर्ण प्रकरण समोर आलं। निसारी अहमद मुल्ला हा सुमारे 10 वर्षे ते सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होता। तो मुलींशी अश्लील वर्तन करत होता, वारंवार चुकीचे शब्द वापरत होता। यावर पालकात चर्चा होती। 2 दिवसांपूर्वी त्याच्याकडून घडलेले वर्तन मुलींनी आपल्या पालकांना सांगितले। त्यानंतर पालकांनी याबाबत शाळेत मुख्याध्यापक संभाजी माने यांना सांगितले, तरीही कारवाई झाली नाही। मग कारवाई झाली नसल्याने पालक आक्रमक झाले। सकाळी 11:30 वाजता प्रार्थना झाल्यावर मुल्ला याला क्रीडांगणावर बोलवून घेतले आणि महिला पालक आणि तरुणांनी बेदम चोप दिला। त्यानंतर मुरगुड पोलीस दाखल झाले आणि त्याला ताब्यात घेतले। जमाव मोठा झाल्याने पोलिसांनी तुकडीच येथे दाखल झाली। दरम्यान तरुणांनी कापशी बंदची हाक दिल्याने सायंकाळपर्यंत वातावरण तणावपूर्ण राहिले। वारंवार असे कृत्य करणारे या शाळेला बदनाम करणाऱ्या शिक्षकावर कडक कारवाई करा अशी मागणी जमावाने पोलिसांकडे केली। हा जो मुल्ला होता मुलींशी अश्लील वर्तन तर करायचाच, परंतु त्याचबरोबर अश्लील वर्तन केल्यावर जे काही करायचा ते सांगण्याच्या पलीकडचंच आहे असं काही तो नराधम कृत्य करायचा। वारंवार चुकीचे शब्द सुद्धा वापरायचा। मग त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे। तर अशी ही संपूर्ण घटना होती। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।